स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाहीत, परंतु कळंब रांजणी जिल्हा परिषद गटामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी करण्यात आलेली आहे आणि काही उमेदवार प्रचारासाठी फिरत देखील आहेत। आपण या ठिकाणच्या लोकांकडून, ग्रामस्थांकडून जाणून घेऊयात की नेमकं त्यांना या परिसरामध्ये कोण कोण भेटायला आलेलं आहे। आतापर्यंत आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचीच माणसं इकडे प्रचाराला आली आहेत। अजून दुसरं कोणी काही इकडे फिरकलेलं नाही। विरोधक म्हणतायत की कळंब रांजणी जिल्हा परिषद गटामध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही। नाही साहेब, विकास झालेला आहे ना। विकास झाला नाही म्हणणारे आता त्यांनी किती विकास केला हे त्यांनाच माहिती, कारण जे सत्तेमध्ये असतात ते 100% विकास करतात, परंतु विकास कामांना जो शासकीय निधी असतो हा जिल्हा परिषद पंचायत समिती हा तुटपुंज निधी असतो। हा काय म्हणावा असा निधी नसतो। हा सर्वसामान्यांच्या व्यक्तिगत लाभाची योजना असतील, कुठे रस्ते असतील किंवा कुठं घाट असेल, स्मशानभूमीची कामं असतील, हीच कामं आहे त्यांच्याकडे। मोठ्या कामांसाठी वळसे पाटील आहेत ना, यासाठी वळसे पाटलांनी आमच्या गावाला भरभरून निधी दिलाय। 2.25 कोटीची आतापर्यंत आमच्या गावात कामं झालं, जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील, वळसे पाटलाच्या माध्यमातून असतील। आणि म्हणणारे काही म्हणतील, पण परंतु विकास दिसतोय। आता हा एवढा मोठा सभा मंडप आहे, फिरून दाखवा तुम्ही पाठीमागे लागतं तर हा सभा मंडप देखील वळसे पाटलांनी आम्हाला 60 लाख रुपये दिलाय। आता एक रस्त्याची कामं चालू आहेत, आमच्या 2-3 रस्त्याची कामं चालू आहेत, आता लाईव्ह कामं चालू आहेत त्यांची। असं नाही का बाबा निधी दिला नाही, निधी दिलाय, भरपूर दिलाय। विरोधक म्हणतायत की तुलसी बोर यांचा संपर्क नाहीये, याविषयी तुमचं काय मत आहे? ते विरोधकच कोण? मी पहिले सांगतो विरोधक कोण। ज्या टायमाला तुळशीताई भोरे यांना 5 वर्षे समजा जिल्हा परिषदला मिळते, परंतु 2 वर्षे समजा त्यांचा कार्यकाळ चालून 3 वर्षानंतर कोरोना काळ होता। 3 वर्ष नाही पण 2 वर्षात 2.25 कोटीची कामं तुळशीताई बोरने केली। आमच्या बराडी गावात देखील का सौर ऊर्जा, पथदिवे, मुलींना सायकल वाटप हे सगळं तुळशीताई जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ताईंनी सगळे दिले। आणि कोण म्हणतो विरोधक कामं नाही केली? विरोधकांची कामं तो का आम्ही डायरेक्ट सांगतो का तुळशीताई हे काम दाखवा। सरपंच बोलता बरोबर आहे, विरोधकाचं काम दाखवा, त्यांनी दाखवा काय समजा या गावात विरोधकांनी काम केलं। आज टोटली काम आहे आमच्या गावामध्ये जवळ एवढं नाही, टोटल नामदार साहेबांमुळे आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने निधी आलेला आहे। असं विरोधकांनी काही बोलायचं नाही, स्वतःला करायचं नाहीये, स्वतःची भाजी भाकरी बांधण्यासाठी काही करायचं नाही। मी त्यांना विरोधकांनी फक्त गावात यावा, आम्ही त्यांना सांगतो तुमची कामं किती आहेत, तुमची कामं दाखवा। आम्ही आमची तुळशीताईची बोल दाखव, त्यांची कामं दाखवतो ना आम्ही लाईव्ह आहे, आम्ही डायरेक्ट बोलतो ना। आम्ही का आम्ही ह्या ऐकलं याची डोळा आम्ही सांगतो का आम्ही जे कामं झाले ते सगळे आमदार वळसे पाटील साहेब आणि तुळशीताई बोरगे त्यांना फक्त किती 2च वर्ष कार्यकाळ मिळाला। त्यानंतर कोरोनाच्या काळात गेला सचिनराव बोरन ते सर्व टोटल मेडिसिन असेल काही असेल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या गरजा त्यांनी पूर्ण केल्यात। मनसरला कोविड सेंटर असेल सगळं नाही, शासकीय विद्यालयामध्ये तिथे देखील त्यांनी कोविड सेंटर उभं केलंय। विरोधकांनी काय केलंय? आणि त्यांना मला विरोधकांना मला बोलू नका, आमचे काम आहे, आमचा उमेदवार निश्चितपणे विजय होणारच आहे। तुम्हाला वैयक्तिक लाभाच्या काही योजनांचा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून लाभ झालेला आहे का? झालेला आहे, पुढच्या भेटलेले आम्हाला ज्या शेतीची अवजारे असतील किंवा शेतीशी संबंधित काही गोष्टी असतील तर त्या तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मिळाल्यात का? मिळाले आहेत, बॅटरी पंप भेटलेला आहे। तुम्हाला पण काही वैयक्तिक लाभाच्या गोष्टी मिळालेल्या आहेत का? मला भेटलेल्या आहेत, गेल्या वर्षी ट्रॅक्टर भेटलेले आम्हाला, त्याच्यासाठी 1,25,000 रुपये अनुदान मिळालेले पंचायत समितीमध्ये। अशा चांगल्या योजना म्हणजे आपल्या याच्यामध्ये गटामध्ये चांगल्या योजना राबवल्या जातात। या ठिकाणी काही अजूनही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की या कळंब रांजणी जिल्हा परिषद गटामधील नेमकी परिस्थिती कशी आहे। सध्या परिस्थिती ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटच्या गटासाठी चांगली आहे आणि साहेबांनी वळसे पाटलांनी जी कामं केले त्या मतदारसंघात त्यांच्या कामांची पावती म्हणजे आता जी होऊ घातलेली जिल्हा परिषद पंचायत समितीची जी निवडणूक आहे त्याच्यात लोकांची एकंदर परिस्थिती पाहता साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे लोक उभी राहतील आणि हे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हे 100% निवडून देतील असं मला खात्री आहे। साहेबांनी जी विकास कामं केलेत त्या विकास कामांचं लोकांच्या मनावरती एक साहेबांच्या वेळेला जी परिस्थिती होती त्याच्यात खूप मोठा बदल झालाय। लोकांना असं वाटत होतं का हा जिल्हा परिषद गट मायनस आहे, पण आज परिस्थिती वेगळी आहे। त्याच्यानंतर ज्या कार्यकर्त्यांनी सुधारणा केल्या किंवा साहेबांनी जे मतदारसंघात काम केले
या कामाची पावती म्हणजे लोक 100% पक्षाच्या मागे उभे राहतील असं मला खात्री आहे. या ठिकाणी अजूनही तुम्हाला सांगतो, आमच्या गावातलं एक नाभिक समाजाचा मुलगा आहे, त्याला देखील पंचायत समितीच्या वतीने का एक खुर्ची आणि जे साहित्य लागतंय, समजा दाढी वगैरे करायला सगळं टोटली साहित्य आपण पाहू ना त्यांच्या या दुकानामध्ये जाऊन आपण याची माहिती घेऊया. या ठिकाणी काही ग्रामस्थ सांगतायत का या नाभिक समाजाच्या युवकाला स्थानिक जे आहे त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजनेतून ज्या गोष्टी भेटल्यात त्याचं आपण थोडस माहिती घेऊया. कशात भेटले तुम्हाला? कोणाच्या माध्यमातून भेटले? आपले नांदा साहेब. तर एकंदरीतच आपण पाहू शकतोय का या ठिकाणी नागरिकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांचा देखील लाभ झालेला आहे. डॉक्टर अतुल साबळे, एबीएस न्यूज, मंचर, आंबेगाव.